नमस्कार सर्वांना. मी भाग्यश्री. आतापर्यंत तुम्ही मला माझे डान्स व्हिडिओज असतील, काही कंटेंट असेल, काही लाईव्ह अपडेट्स असतील, त्या माध्यमातून रील्सच्या माध्यमातून बघत आले. पण आजपासून मी एका नवा प्रवासाला सुरुवात करत आहे. ते म्हणजे कुकिंग. कुकिंगची आवड आधीपासूनच होती. तर तुम्हाला पण आवडेल का कुकिंगचे व्हिडिओज बघायला? मला नक्की सांगा. आज मी बनवत आहे केसर रवा शिरा किंवा सुजी केसर हलवा. तर याकरिता आपल्याला लागणार आहे साजूक तूप, साखर, रवा, केसर आणि काही ड्रायफ्रूट्स. तर ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. सर्वप्रथम आपण कढई ठेवायची गॅसवर आणि कढई छान तापली की त्यामध्ये थोडं आपलं तूप घालायचं 2-3 चम्मच आणि अर्धी वाटी रवा. अर्धी वाटी रवा हा 2 माणसांसाठी पुरेसं होते. नंतर रवा छान भाजून घ्यायचा. रवा करपू द्यायचा नाही. जवळपास 10-12 मिनिटे लागतात रवा भाजायला. छान सुगंध येईपर्यंत रवा आपल्याला भाजायचा आहे. एका साईडला 3 वाटी पाणी घ्यायचं. त्यामध्ये 5-6 केसरच्या काड्या टाकायच्या, जेणेकरून त्याला छान येल्लोइश कलर येईल आणि फ्लेवर पण खूप छान येतो. तर पुन्हा आपला रवा छान असा भाजून घ्यायचा. रवा छान भाजला, सुगंध आला की त्यामध्ये पाणी घालायचं केसर टाकलेलं आणि त्यानंतर एक वाफ काढायची. परत साखर घालायची अर्धी वाटी आणि तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालायचे. जसं मी इथे बदाम आणि मनुका घातले. तुम्ही काजू पिस्ता पण घालू शकता. थोडी इलायची पावडर पण टाकायची, मी विसरली, पण तुम्ही नक्की टाका, त्याने छान फ्लेवर येतो. नंतर छान असा आपला हलवा किंवा शिरा छान असा मिक्स करायचा. तुम्ही बघू शकता छान मऊसूत शिरा तयार झाला आहे आणि खायला पण खूप छान लागतो. माझ्या पेजला फॉलो आणि यूट्यूबला सबस्क्राईब नक्की करा. बाय.